आपण या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर पुण्यभूमी या भूमीमध्ये आहोत आणि राजा रामप्रभूचं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, प्रति अयोध्या म्हणायला हरकत नाही. अयोध्येला गेल्या नाही जायला आलं तर रामबागेत आलं म्हणजे प्रभूचं दर्शन होतं. आणि आज माझं काहीतरी भाग्य, आज माझ्या समोर माझे गुरुवर्य गंगाधर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं एक छोटूसं युट्यूब चॅनल आहे दादा. मागच्या वर्षी आळंदी ते पंढरपूर पूर्ण दिंड्या शूट झाल्या. प्रत्येक दिंडीचं वारकऱ्याचं मनोगत आणि दर्शकापर्यंत पोहोचलं. आणि यावर्षी देहू ते पंढरपूर प्रत्येक वारकऱ्याचं प्रत्येक दिंडीचं मनोगत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आज माझं काहीतरी भाग्य कृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलो. जसं नाथबाबांनी वाल्मिक महर्षीचं रामायण जसंचे तसं हे संस्कृताची गहने तोडवणी मराठी शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवी. जसं भगवद्गीता प्रति ज्ञानेश्वरी तसं वाल्मिक रामायण प्रति भावार्थ रामायण नाथबाबांनी केलं. आणि ते जशाच तसं मांडतात बाबा. रामायण म्हटलं की मूर्तिमंत समोर आपल्या उभं करतात. रामकथा चालू आहेत बाबाचीच. आणि समोर वैराग्य मूर्ती तुकोबरायाच्या युक्तीप्रमाणे जाळोनी संसार अंगा लावणी राख. ज्यांनी पूर्ण आयुष्यच आपलं परमार्थामध्ये दिलं असे आमचे आराध्य दैवत दत्त महाराज. आणि त्यांचं सहकारी की बाबा होते तेव्हापासून मी फार लहान होतो दादा. आमच्या वडिलांसोबत याचो. दास्यत्व हनुमंते निकट पै केले म्हणून देखिले असं चोपदार आमचे जशाला तसेच आहेत ते. आणि सेवके करावे सांगितले काम येथे होतो पण काम नये त्या न्यायाने कुणीतरी त्याचा कार्यभार स्वीकारावा म्हणून दादा आज अध्यक्षपद आपल्या दिंडीचं सांभाळतात. दादा, कशी संस्थेची स्थापना झाली आणि तुम्ही दिंडीची वाटचाल कशी केली, थोडा आमच्या दर्शकापर्यंत पोहोचवा. महाराज गेल्याच्यानंतर 2000 साली महाराज गेले. त्याच्यानंतर त्यांची धुरा पूर्ण आमच्यावर आली दिंडीची पालखीची. आणि नंतर आम्ही तेव्हापासून 2000 पासून आतापर्यंत त्यांची पायी पालखी सोहळा घेऊन येत असतो. रस्त्याने भोवतालचे सर्व वारकरी महाराजाचे शिष्य असतात ते सर्व आमच्या सोबत असतात. टाळकरी असतात, विनेकरी असतात आणि पखवाद वाजवणारे आणि बाकीचे इतर वारकरी सोबत आमच्या असतात. रस्त्याने येत असताना प्रत्येक ठिकाणी आम्हाला आमच्या जेवणाची, चहा पाण्याची, राहण्याची सगळी सोय होत असते. असं पहिल्या दिवसपासून निघलं तर इथं 20 दिवस लागतात आम्हाला यायले. रामबागेत 20 दिवस झाल्याच्या नंतर आम्ही नंतर या ठिकाणी महाप्रसाद चालू होते. या महाप्रसादामध्ये कोणी या, किती लोक या, कोणी या, काही या, इथं कोणाला आम्ही अडवत नाही. सगळ्याला आनंदानं प्रेमानं जेव घालतो. सरासरी किती क्विंटल अन्नदान लागतं रोज? सरासर रोजचं जवळपास 5 क्विंटल पीठ लागते आम्हाला. आणि हे मग आपल्या गाडीतच आणता का शिदा इथं घेता? आमची दिंडी पुढे आल्याच्या नंतर आमच्या दिंडी सोबत एक मोठा ट्रक असते, पिशव्या ठेवायले, भांडे ठेवायले. आणि दुसरा एक लाऊडस्पीकरचा एक छोटा हत्ती असते, एक पाण्याचं टँकर असते. आणि आम्ही ते सोबत येतो. त्याच्यानंतर मागून आमची मंडळी सर्व सामुग्री, अन्नदानाची सर्व सामुग्री मागून घेऊन येतात. बाया माणसं सर्व स्वयंपाक करणारे ते सुद्धा आमच्यासोबत मागून येत असतात. आणि इथं नंतर 7-8 दिवस काला होईपर्यंत या ठिकाणी दोन्ही टाईम आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे. महाराज पण आहेत आणि महाराजाचं गेले किती वर्ष या ठिकाणी रामकथा आहे. आणि काल्याचं कीर्तन पण बाबाचंच असतं. बाबा पूर्ण कीर्तन शूट केलेलं आहे मागच्या वर्षीचं पण. 2 शब्द बोलावाशी विनंती. रामकृष्ण हरी. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक मी करी तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी. साधू संतांनी जडमूळ समाज तारण्याकरता बाकीच्या अन्य कठीण साधनापेक्षा पायवारी, पांडुरंगाची पायवारी हा अजेंडा घालून दिलेला आहे. ही परंपरा आरंभ केली आणि त्याच परंपरेला अनुसरून वैकुंठवासी दत्ताबाबा
यांचा हा पालखी सोहळा किनखेडकर मंडळी, अध्यक्ष आमचे विजयरावजी दाजी आणि चौबदार मंडळी, सर्व आमचे दिगंबर दादा, दगडूबा दादा, बरीचशी कृष्णा, ही बरीचशी चौबदार मंडळी, 6-7 चौबदार आहेत दिंडीत. अगदी व्यवस्थितपणे रामकृष्ण हरी मंत्राच्या गजरात किनखेड क्षेत्रापासून पांडुरंगाच्या पंढरीरायाच्या या पंढरपूर क्षेत्रापर्यंत आम्ही सर्वजण येतो. यात मोलाचं सहकार्य ट्रकवाले, ट्रॅक्टरवाले आणि टाळकरी, गुणीजन मंडळी, कीर्तनकार मंडळी, असा आगळा वेगळा अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. खूप आनंद वाटतो. 360 दिवसापैकी आम्हाला हे 20 दिवस अतिशय महत्त्वाचे वाटतात. बाकीच्या 340 दिवसाची झीज भरून काढणारी ही पंढरपूरची वारी. या पंढरीच्या वारीत पायी चालत असताना जो सोहळा, जो आनंद होतो, आनंद तेथीचा मुखी अशी वाचा, बहिरे ऐकती काने रे, आंगळाशी पाय आंधळ्याशी डोळे, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, असा अनुभव आम्हाला येतो. आणि म्हणून ही सर्व मंडळी तना मनानं या पायी पालखी सोहळ्यात सहभागी असतात. आणि आमचा पायी पालखी सोहळा 20 दिवस इथं आल्यानंतर, 20 दिवसानंतर इथे मुक्त अन्नदान रामबागेत होतं. आणि खूप मोठं अन्नदान, जवळजवळ आताच आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की दररोज 5 पोते, मला तर वाटतं 5 पोत्यापेक्षाही जास्त अन्न लागत असेल. आणि सर्वांना मुक्त अन्नदान मिळतं. आणि अन्नदान तर आहेच आहे, आणि ज्ञानदान आहे. इथे रामकथा, मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रभूच्या या रामबागेतल्या मंदिरात रामकथाच व्हावी असा आमच्या अध्यक्षांनी हट्ट केला. आणि मी त्यांच्या शब्दाला मान देऊन जवळजवळ 8-9 वर्ष झाली आमची कथा सुरू आहे. आणि अविरत परमात्माने आम्हाला आयुष्य दिलं तोपर्यंत हे असंच चालू राहावं, ही पंढरीरायाच्या चरणी. धन्यवाद बाबा. आज रामभूमीमध्ये जय. आणि आमचे चौबदार पण बसलेले आहेत. मग बोलत असताना दादा तुमचे अश्रू अणुवावर झाले. तुम्हाला काय अनुभव वाटले बाबासोबत, दत्तबाबासोबत चालत असताना? मला एवढ्या अनुभव आले जीवनात की शून्यातून माझ्यापर्यंत विश्व तयार झालं. कारण प्राणगिरीला वापस आला या दिंडीच्या पायी. दिंडीत असताना मला अटॅक आले, सर्व आले, पण काहीच जाणवलं नाही. घरी गेल्यानंतर मग एका महिन्यानं डॉक्टरने सांगितलं तुम्हाला अटॅक आलते. तेव्हापासून असे खूप खूप उपकार आहेत बाबाचे माझ्यावर. अनंत सेवा करावं. 85 सालापासून करावं मी, 1985 सालापासून आतापर्यंत. धन्यवाद. खूप सेवा केली. आमचे दिनकर रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आमचे दिनकर दादा पण आहेत, वाटचालीत चालतात. टँकरे पण आहेत. विजय भाऊ आणि सेवा खूप आपल्या भक्तांचं सहकार्य आहे. त्यांची सुद्धा पाण्याची सेवा असते, त्यांचं पण आपण म्हणणं ऐकूया. रामकृष्ण हरी. मी दत्ताबाबा, मी छोटा असताना दत्ताबाबा आमच्या घरी यायचे आमच्या वडिलांसोबत. आणि त्यावेळेस मला असं काही एवढं कळालं नव्हतं दत्ताबाबा कोण आहेत, काय आहे. आणि परत मग बाबांनी आम्हाला समजावून सांगितलं. त्याच्यानंतर बाबा गेल्यानंतर मी ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर घेतल्यानंतर आमचे अण्णा म्हणजे आमचे अध्यक्ष ते आमच्याकडे आले. ते मग बाबा आम्हाला टँकर तुमचं पाहिजे. आम्ही त्यांना दिलं फ्री सेवेमध्ये. ते डिझेल टाकतात, डिझेलची काही मला अडचणी देत नाहीत, भरपूर डिझेल टाकतात. आणि मी त्यांना पाणी फ्री सेवा वाटप करतो. असं माझं कोणत्याही दिंडीला चालते. या आपल्या दिंडीला पाचतो, बाहेर कोणी भक्त भेटले त्यांनाही पाचतो. प्रत्येक कोणी आंघोळी करा, सांडा, काहीही अडचण नसते. माझी पूर्ण सेवा बाबांनी सांगितले याप्रमाणे मी करत आहे. धन्यवाद दादा. विजय भाऊ, आपल्याला बाबांनी वसा घालून दिला. पहिले आमच्या गावून दिंडी यायची सायखेडा पिपरी या मार्गे, वझर मार्गे, पण आता रूट बदलला. तरी पण दत्तबुवा आपल्यावर, त्या सर्व त्यांची आपल्यावर अहोरात्र कृपा आहे. इवलुशे रोप लाविले आणि त्याचा गेलू. विजय भाऊ, तुम्ही सगळी धुरा सांभाळता. आता चालत असताना काही एक प्रकारचं जन नसतं. आपण बाबाच्या चरणी विनंती करू की माझ्या वडिलाची मिराशिगा. आमचे वडील सुद्धा बाबाच्या सहवासात होते, आम्ही सुद्धा आहेत, आमचा मुलगा सुद्धा आज आलेला आहे. विनंती एवढीच करू की जसं आजपर्यंत आम्हाला आईनं कुशीत घेतलं तसं आमच्या मुलाला पण घेऊन ही परंपरा अहोरात्र चालू असावी. एवढं बोलून आपण थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडरी कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.
परमान की जय, महाराज की जय.